ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर होणार। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची माहिती। पहिल्या यादीमध्ये 15 ते 16 उमेदवारांचा समावेश असणार। शिवसेना की लिस्ट कल हम प्रसिद्ध करेंगे। हमारे जो उम्मीदवार है उनकी जो पहली लिस्ट है, पहली सूची है, कल हम लगभग 15 या 16 सीट हम कल जाहीर करेंगे। महाविकास आघाडीची आज संध्याकाळी मातोश्रीवर बैठक। शरद पवार यांच्यासह महाविकासले नेते उपस्थित राहणार। जागा वाटपाबद्दल आजची बैठक अंतिम ठरण्याची शक्यता। अजित पवारांनी बोलवली आमदार खासदारांची बैठक। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। उद्या पुण्यातील बोट क्लबमध्ये सकाळी 11 वाजता बैठक होणार। 28 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवाराची यादी जाहीर होण्याची शक्यता। राष्ट्रवादी 5 पेक्षा अधिक जागा लढवण्यावर ठाम। पहिल्या टप्प्यातील एकही जागा राष्ट्रवादीकडे नाही। काही जागांवर चर्चा सुरू। सूत्रांची माहिती। शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उद्या अजित पवार गटात पक्षप्रवेश करणार। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील उपस्थित असणार। अतुल बेनकेंची माहिती। 26 तारीख दुपारी 4 वाजता शिवगिरी मंगलकार्य येथे आपले विभागाचे माजी खासदार आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात दिल्लीमध्ये 31 मार्चला रामलीला मैदानात इंडिया आघाडीची महारॅली। शरद पवार, उद्धव ठाकरेंना महारॅलीचं निमंत्रण। इंडिया आघाडीतील राज्यातले नेते हे महारॅलीला उपस्थित राहण्याची शक्यता। काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या राजू पारवेंचं नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांकडून स्वागत। राजू पारवे रामटेक लोकसभेतनं शिवसेनेचे उमेदवार। रामटेकमध्ये राजू पारवे विरुद्ध काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांच्यामध्ये लढत। नागपूर जिल्ह्यात स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या झुंडशाहीला कंटाळलं होतं, त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडला। शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या राजू पारवेंनी केलं स्पष्ट। 27 मार्चला नितीन गडकरींसोबत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचीही माहिती। बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यावर माजी मंत्री विजय शिवतारे ठाम। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समजवल्यावरही शिवतारे निवडणूक लढणारच। बारामती मतदारसंघाचा वाद मिटवण्यासाठी सागर बंगल्यावर उशिरापर्यंत खलबतं। फडणवीस, हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये 2 तास चर्चा। अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून महायुतीचं काम करा, उपमुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये अखेर दिल जमाई। सागर बंगल्यावरील फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर दोघांमध्ये समेट। पुढील आठवड्यात देवेंद्र फडणवीस मुंबईत इंदापूरच्या शिष्टमंडळाची घेणार भेट। त्याच्या पुढच्या आठवड्यात फडणवीस इंदापूरचा दौरा करून कार्यकर्ता मेळावा घेणार। बीडचं पार्सल बीडला परत पाठवूया। काँग्रेसकडून राम सातपुतेंविरोधात पोस्ट व्हायरल। राम सातपुतेंना महायुतीकडनं सोलापूरची उमेदवारी जाहीर झाल्यानं काँग्रेसकडून सातपुते यांच्या विरोधात पोस्ट। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंच्या समर्थकाकडून सोलापुरात लेक सोलापूरची असं कॅम्पेन सुरू। भाजप उमेदवार राम सातपुते बाहेरचे उमेदवार असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न। राम सातपुतेंच्या उमेदवारीवरून प्रणिती शिंदेंचा सातपुतेंना टोला। सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापुरात स्वागत। राम सातपुतेंना शुभेच्छा देणारं पत्र सोशल मीडियावर प्रणिती शिंदेंकडून पोस्ट। गेल्या 5 वर्षात विकासासाठी ज्या पद्धतीने मेहनत केली त्याच पद्धतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहीन। प्रणिती शिंदेंच्या पत्राला राम सातपुतेंचं उत्तर। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसची उमेदवारी मिळवल्यावर प्रतिभा धानोरकर नागपूर विमानतळावर। ही लढाई सोपी नाही, लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी लढाई आहे, धानोरकरांची प्रतिक्रिया। उमेदवारी मिळाल्यावर प्रतिभा धानोरकरांनी मानले पक्षश्रेष्ठींचे आभार, मात्र वडेट्टीवारांच्या नावाचा उल्लेख टाळ। सांगली लोकसभेच्या जागेवरून मवियामध्ये चाललेल्या राजकारणाची भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली। संजय काकाच्या विरोधात नेमका कोण पैलवान निश्चित नसल्यानं लोक संभ्रमात, पडळकरांची प्रतिक्रिया। यंदाची रंगपंचमी वेगळी आहे, हिंदुत्वाच्या भगव्या रंगाची ही होळी आहे। शिवसेनेच्या भगव्या हिंदुत्वाची होळी साजरी करतोय, राहुल शेवाळेंची प्रतिक्रिया। तर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून 2 दिवसात जागा वाटप जाहीर होईल असा विश्वास। जो भगवा रंग जसा हिंदुत्वाचा आहे तसा आता राष्ट्रीयत्वाचा आहे, त्यामुळे लोकांमध्ये या भगवा रंगाकरता मतदान करण्याची उत्सुकता आहे आणि आपल्याला त्याचा रिझल्ट येणाऱ्या निवडणुकीत दिसून येईल। आमची यादी 1-2 दिवसात येतील। भाजपकडून हिमाचल प्रदेश लोकसभेसाठी मंडीमध्ये अभिनेत्री कंगना रनौतला उमेदवारी। माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी हा भावनिक दिवस, उमेदवारी मिळाल्यावर कंगना रनौतची प्रतिक्रिया। रामायण मालिकेतनं रामाच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेले अरुण गोविल निवडणुकीच्या मैदानात। अरुण गोविल यांना भाजपकडून लोकसभा उमेदवारी। गोविल मेरठमधून भाजपच्या तिकिटावर लढणार।
उत्तर प्रदेशच्या मेरठ हापूर लोकसभेसाठी भाजपकडून अरुण गोविल यांना उमेदवारी. मेरठ लोकसभा मतदारसंघात 5,64,000 मुस्लिम मतदारांची संख्या तर दलित मतदारांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.